हॅलो, पहिली मॅच जिंकलेली आहे निसर्ग चॅलेंजर्स. दुसरा सामना सुरू होत आहे संकुल ओनेक्स विरुद्ध पनवेलकर भूमी, क्रिशा 11 पनवेलकर भूमी. संकुल ओनेक्सने टॉस जिंकून प्रथम फलंदाजी घेतलेली आहे आणि क्रिशा 11 पनवेलकर भूमी संघाला फलंदाजीसाठी आमंत्रित केलेला आहे. पहिला सामना जिंकलेले निसर्ग चॅलेंजर या संघाने कुठेही जाऊ नये, कारण हा दुसरा सामना संपल्यानंतर दुसऱ्या सामन्याचा विजेता शोभा तुमचा सेकंड राऊंड खेळवला जाईल, याची नोंद घ्यावी. दोन्ही टीमचे एक्स्ट्रा 12 खेळाडू जरा पाठवले इकडे, म्हणजे नाव सांगण्यासाठी ते जरा बरं होईल. गोलंदाज राकेश, चला चालू करा. पंकज आणि सचिन. फलंदाजाचं नाव सांगा. स्ट्राईकवरती फलंदाज आहे प्रमोद आणि नॉन स्ट्राईकला आहे अभिजित. पहिला चेंडू चौकार मारलेला आहे. नो घ्या का दादा. रोबा टीमचे कॅप्टन संतोष पवार, आपण स्टेजशी संपर्क साधावा. आमचे खरवेगावचे उद्योजक तुषार बेंबे स्टेजशी संपर्क साधा. बसा पवार साहेब. अभिजित बाद झालेला आहे. यश बॅटिंगला यश आला. एकच बॉल ना. कसले पण पाठ मी साठी पहिला पण नव्हता. सेकंड मॅच चालू झालेली आहे. संकुल ओनेक्स यांची फलंदाजी आहे आणि गोलंदाजी घेतलेली आहे. सॉरी, एक फलंदाज रनआउट करण्यामध्ये यश प्राप्त झालेलं आहे. कॅच ड्रॉप झालेला आहे, परंतु एक धाव घेण्यात आलेले आहे. धावसंख्या झालेली 7 आणि पुन्हा एकदा चौका मारलेला आहे. 7 आणि 4 11. 4 बॉल 11 धावसंख्या. चार चेंडू 11 धावसंख्या झालेली आहे. पाचवा चेंडू घेऊन आलेला आहे गोलंदाज राकेश. पाचव्या चेंडूवरती एक धाव एकवटली आहे संघासाठी क्रिशा 11 पनवेलकर भूमी संघाने. शेवटचा चेंडू फसवाचा चेंडू होता. फलंदाजाला वाटलं वाई जाईल, परंतु पाठीमागून त्रिपळाचीत झालेला आहे फलंदाज. 1 ओव्हरच्या समाप्तीनंतर क्रिशा 11 पनवेलकर भूमी संघाची धावसंख्या झालेली आहे 2 बाद 12. नवीन फलंदाज 2 बाद 12, 1 ओव्हर 12. अवकाश नवीन फलंदाज आलेला आहे. गोलंदाज सुशांत. संघासाठी दुसरं आणि वैयक्तिक पहिलं षटक घेऊन आले सुशांत. फुलटॉस बॉलवरती उत्कृष्ट स्ट्रेट ड्राईव्ह मारलेला आहे. 4 धावा. उत्कृष्ट अशी फलंदाजी करत आहे
फलंदाज प्रमोद. ए राहुल श्रवण दमाळे. श्रवण दमाळे कुठे असेल तुम्ही माईकशी संपर्क साधावा त्वरित. डॉट चेंडू. राहुल आडव हाँ बिल्डिंग बिल्डिंग दुसऱ्या षटकातील ए हातात 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 पुन्हा एकदा मिसफिल्ड. ओव्हर झालेली आहे. 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावसंख्या झालेली 21. 2 बाद 21. अनिकेत. खेळाडूंना जरा विनंती आहे. पनवेलकर भूमी क्रिशा खेळाडूंना विनंती थोडं जर पाठी सारखा तुम्ही बाउंड्री बसून थोडंसं पाठी या. अभिषेक थोडंसं फलंदाजांना तुमच्या खेळाडूंना पाठी घ्या थोडंसं. फलंदाज बाद झालेला आहे. त्रिपाळीची उत्कृष्ट असा चलाख यष्टीरक्षक पवन याने खूप अशा मॅचेस गाजवलेल्या आहेत अंडरमच्या. तोच फक्त बाहेर घेतो, इकडे खेळत नाही तो. त्यांचं ऑफिस आहे इथे पनवेलकर संकुलच्या गेटवरती. ते तिकडेच सापडतात रोज. सात ते 12 भेटण्याची वेळ आहे. नवीन फलंदाज श्रवण धुमाळे स्ट्राईक वरती स्कूप मारण्यात. हा चेंडू आहे ना, हा चेंडू डॉट आहे. डॉट पण एक मिनिट फलंदाज गोलंदाजाने चेंडू सोडल्याशिवाय फलंदाज क्रीजच्या पुढे येऊ शकत नाही. त्याच्यामुळे हा चेंडू डॉट देण्यात येईल. फलंदाज ऑलरेडी क्रीजच्या बाहेर उभा होता. नो असला तरी पण डॉट नाही. नो नाही, डॉट. फलंदाज बाद. शेवटचा चेंडू. श्रवण बॅट्समॅनचं नाव काय? नवीन बॅट्समन विपिन. पंचांनी नोचा इशारा दिलेला. 9+1. सचिन अरे पंकज का जूता देखो ना, चलता है.
फलंदाज बाद. धावचीत. ओव्हरची समाप्ती. 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावसंख्या आता एक काढली का रनआउट झाला ना? नाही काढली रन. डॉट बॉल. 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावसंख्या झालेली आहे 24. नवीन फलंदाज कोण गेले? फलंदाजाचं नाव सांगा. नवीन फलंदाज नितीन. संकुल एनएक्स संघाकडून 4थं आणि वैयक्तिक पहिलं षटक घेऊन आलेलं आहे गोलंदाज अनिल कांबळे. एसटीच्या पाठीमागे आहे जानेमाने खेळाडू पवन. धावसंख्या झालेली आहे 3 ओव्हर नंतर 24. फुलटा चेंडूवरती उत्कृष्ट असा चौकार लावलेला आहे. फलंदाज प्रमोद संघासाठी एकाकी झुंज देत आहे आणि संघासाठी धावा एकवटण्यात यश प्राप्त करत आहे. शेवटची ओव्हर आहे. शेवटच्या ओव्हरचा पहिला चेंडूवरती चौकार. दुसरा चेंडू. फलंदाज त्रिफळाचीत झालेला आहे. अनिल यांचा उत्कृष्ट गुगली चेंडू होता. फलंदाज प्रमोदाला कळला नाही तो. धावसंख्या 28. नवीन फलंदाज जर्सी नंबर 18 घालून आलेले आहेत कल्पेश. एक धाव एकवटली आहे. धावसंख्या झालेली 29. काय करतोय? हातात फेक. 9+2 धावसंख्येमध्ये भर. धावसंख्या झाली 32. श्रवण धुमाळे माईकशी संपर्क साधा. राहुल यांचा उत्कृष्ट क्षेत्ररक्षण करण्याचा प्रयत्न होता परंतु बाउंड्रीला टच झालेला आहे. त्यांचा बॉल नो होता का? नो होता का? 9+4 4 चेंडू 38. 5 चेंडू 1 धाव. धावसंख्या झालेली 39. शेवटचा चेंडू. 4थ्या ओव्हरचा शेवटचा चेंडू. 1 धाव. आणि त्याने चेंडू अडवलाय. अनिल यांचं महागडं षटक. शेवटच्या ओव्हरमध्ये 16 धावा दिलेल्या आहेत अनिलने. 9 चेंडूवरती चौकार लावलेले आणि थोडेसे मिसफिल झालेले. चांगली धावसंख्या उभारण्यात यश आलेलं आहे कृषी 11 पनवेलकर भूमी संघाला. धावसंख्या 40 झालेली आहे. 41 टू विन आहे. 41 धावांचं टार्गेट आहे.
तिकडेच कुठे मला तिकडे अरे बॉटल इथं होत्या ना. हे घे सर्व संघांनाच किंवा सर्व खेळाडूंना विनंती आहे, पाण्याची बॉटल घेतली तर परत जागेवरती ठेवा. पाणी पिऊन झाल्यानंतर पाण्याची बॉटल जार जवळ ठेवा. हा इकडे बॉटल भरली का रे बॉटल. सर्व खेळाडूंना विनंती आहे, पाणी भरपूर प्या. ऊन खूप आहे. सर्वांनी कॅप घालून खेळा जेणेकरून त्रास होणार नाही. क्रिशा 11 पनवेलकर भूमी लवकरात लवकर क्षेत्ररक्षण लावून घ्या. संकुल एनएक्स टीमला विनंती आहे, आपले फलंदाज पाठवावेत. आमच्या खेळल्यानंतर परवेज सावलीमध्ये बस. परवेज अरे तिकडे छत्री आहे का, सावलीत बस ना. संकुल बॉईज सर्व कमिटी मेंबर तसेच सर्व सपोर्टिंग स्टाफ यांना विनंती आहे, सर्वांनी सावलीमध्ये बसावे. छत्र ठेवलेलं आहे, सर्वांनी कॅप घाला, पाणी प्या, सावलीत बसा. त्याला खुर्ची येऊन बस इकडे. हो घ्या ना. आमच्याच फलंदाजांची नावं सांगा बरं. अनिकेत, स्ट्राईक वरती ऋषभ, अक्षय आणि अनिकेत. स्ट्राईक वरती अक्षय, नॉन स्ट्राईकला अनिकेत. गोलंदाजाचं नाव सांगा. मिलिंद संघासाठी पहिलं वैयक्तिक षटक घेऊन आलेला मिलिंद. उत्कृष्ट असा षटकार लावलेला आहे, परंतु षटकार बाद होत आहे आपल्याकडे. कोण आहे कॅप्टन कोण आहे. प्रणय जाधव. अक्षय ना. हा अक्षय. स्कॅनर तुम्ही का 12 प्लेयर असले. बॉलिंग नाही टाकले ना चांगलं. चांगली
चांगली फलंदाजी काय साजेशी होत नाहीये. धावसंख्या 0. 4 चेंडू नंतर 2 फलंदाज बाद. एक धाव एकवटण्यात यशस्वी झालेले आहे. शेवटचा चेंडू मिलिंद यांचा अनिकेत याला. फक्त आणि फक्त एक धाव. एक ओव्हरच्या समाप्तीनंतर 2 रन आणि 2 विकेट. गोलंदाज अभिषेक. हॅलो. संघाचे दुसरे वैयक्तिक पहिले षटक घेऊन आलेले आहे गोलंदाज अभिषेक. फलंदाज अनिकेत. पंच. हा तो विराट कोहलीवाला नव्हता. थोडासा डाऊटफुल आहे. संकुल एनिक संघाचा अतिशय घातक असा फलंदाज पवन चौधरी याचं आगमन झालेलं आहे. एक धाव घेण्यात यशस्वी झालेलं आहे पवन. दुसऱ्या ओव्हरमधील 4 चेंडू झालेले आहे. नो चेंडू. धावसंख्येमध्ये वाढ. अनिकेत याचा चौकार. श्रवण डुबळे यांची 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावसंख्या झालेली आहे 9. दोन ओव्हरच्या समाप्तीनंतर धावसंख्या झालेली आहेत 9. अजूनही जिंकण्यासाठी 30 धावांची गरज आहे. 12 चेंडू 30. बघूया पवन चौधरी काय करतात. एक चेंडू. तिसऱ्या ओव्हरमधील 1 चेंडू 1 धाव. उत्कृष्ट असा टोला लगावला होता परंतु नॉन स्ट्राईक फलंदाजाला बॉल आलेला आहे. आणि त्याचा उत्कृष्ट असा शॉट मारलेला आहे परंतु फिल्डर तिकडे नव्हता. गॅप शॉट सिलेक्शन धावसंख्येमध्ये भर. धावसंख्या 4 ने ऍड केलेली आहे. धावसंख्या झालेली 16. पुन्हा एकदा चौकार लगावलेला आहे अनिकेत यांनी. आज 1 मे महाराष्ट्र दिन चषक
पनवेलकर संकुल बॉईज आयोजित आज आमचे उत्कृष्ट खेळाडू प्रमोद सिंग यांचा वाढदिवस आहे. त्यांना सर्व टीमतर्फे तसेच पनवेलकर संकुल बॉईज तर्फे वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा. वॉइस मैसेज धाव संख्या झाली आहे 21. पवन बाद झालेले आहेत. 6 चेंडूमध्ये फक्त आणि फक्त 20 धावांची गरज आहे. नवीन फलंदाज राकेश. त्याला काय पडलं हॅलो नवीन गोलंदाज आलेला आहे रोहित. संघाचा शेवटचा आणि वैयक्तिक पहिला षटक घेऊन आलेला आहे गोलंदाज रोहित. रोहितला 6 चेंडूमध्ये 20 धावा डिपेंड करायच्या आहेत. बघूया अनिकेत शेवटच्या 6 चेंडूमध्ये 20 धावा ठोकून संघासाठी विजय मिळवण्यास प्राप्त होतात. पहिला चेंडू अवांतर वाईट. रोहित यांची चांगली गोलंदाजी होते. फलंदाजाने षटकार मारलेला आहे. फलंदाज बाद. नवीन फलंदाज जात आहे नितीन. षटकातील शेवटचे 2 चेंडू शिल्लक आहेत आणि क्रिशा 11 पनवेलकर भूमी संघ विजयाच्या उंबरठ्यावर आहे. शेवटचे फक्त 2 चेंडू टाकायचे आहेत. पुन्हा एकदा फलंदाज बाद. उत्कृष्ट असं यष्टीरक्षण केलेलं आहे. शेवटचा चेंडू आणि जिंकण्यासाठी अजूनही 17 धावांची गरज आहे. नवीन फलंदाज आले राहुल. लेफ्ट हँडेड बॅट्समॅन राहुल यांनी शेवटच्या चेंडूवरती शेवट गोड केलेला आहे. संघासाठी 4 धावा एकवटले परंतु त्या 4 धावा फार उशिरा आलेल्या आहेत. हारलेल्या संघांना पुढील सामन्यासाठी शुभेच्छा. जिंकलेल्या संघांना अभिनंदन. आता पहिल्या सामन्यातील विजयी संघ निसर्ग चॅलेंजर विरुद्ध दुसऱ्या सामन्यातील विजयी संघ क्रिशा 11 पनवेलकर भूमी या 2 संघांमध्ये मॅच खेळवण्यात येत आहे. संकुल बॉईज आयोजित महाराष्ट्र दिन चषक. संकुल ओनेक्स संघातील कर्णधार मॅचशी संपर्क साधावा.